जेव्हा तुमच्याकडे गरिबी येते त्यावेळेला ती निभावणं खूप अत्यंत कठीण असतं. दुःखाच्या क्षणात पण मी डगमगून गेले नाही, दुःखावर मात केली, ऍक्च्युली प्रसंगावर मात केली आणि पुढे चालत राहिले. एवढं प्रचंड दुःख का वाटायला दिले? कारण मी माझ्या मुलाला सांगू शकत नाही, दॅट टाइम ही वॉज ऑन अ 5 years. ती गोष्ट मला पाहिजे होती आणि आमच्याकडे पैसे नव्हते. ओके, तो टाइम जातो. आता तर म्हणजे ते दिवस पण गेले. क्षणही आठवण्याची म्हणजे खूप त्रास होतो, पण तो काळ जाणं आणि त्या काळातनं बाहेर पडणं, मुलांना घडवणं, मोठं करणं आणि मुलांना नामांकन देणं हे पण सगळं आईचं कर्तव्य असतं. मी काहीच कोणाचं वाईट कधी केले नाही, आयुष्यात कोणाला दुःख दिलं नाही, कोणाशी मी अभद्रही बोलले नाही. सो हॅलो एव्हरीबडी. हॅलो हॅलो हॅलो, हाय एव्हरीवन. आता आम्ही लोक असेच रात्रीचे 1 वाजता काहीतरी युट्यूबचे व्हिडिओ शूट करतोय, कारण दिवसभर मी खूप झोपलेलो आहे. अशी नंबर 1 आणि रात्री एकदम जागा होतो. त्याची मध्यान्ह म्हणजे सकाळ आणि सकाळ म्हणजे त्याची रात्र. हा सगळा वेड्याचा प्रकार आहे. तो दुपारी लेट उठतो आणि मग अशी त्याची नौटंकी चालू होते, रात्रीचं खेळ चाले आणि त्याच्यामुळे मलाही जागरण. सो आज असंच तुम्हाला रात्रीचा खेळ आमचा काही ना काहीतरी ब्लॉग बघायला भेटेल. सो की मम्मी तुम्हाला आता सोशल मीडियावरती सगळ्यांना दिसते, ओ हिची लाईफ एकदम सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर झाले आहे आणि या बाईचा तोरा बघा आणि काय हिची मोठी टिकलीवाली सगळीकडे फेमस झाले. आता पूर्ण मुंबई महाराष्ट्रामध्ये तिचे चर्चे चालू आहेत आता. आणि फेमस होण्याच्या पाठचं श्रेय थोडंसं तरी मला जातं असं मी अपेक्षा करतो. हो, ते तुझ्याकडे आहे, कारण तूच सुरुवात करून दिलीस. तूच सांगितलंस की मम्मा बघ त्याला असं काहीतरी कर, माध्यम थोडंसं वाढव, आणि त्यामुळे तूच मला सगळं तयार करून प्रिपेअर करून दिलं आणि बघा पोहोचलाय. आणि शिव्या देऊन मम्मीने ओरडून कॉन्टेंटचे 60,000 फॉलोअर इंस्टाग्रामवर केल्या. जर तुम्ही इंस्टाग्रामवर मम्मीला नाही फॉलो करत आहेत, प्लीज जाऊन तुम्ही इंस्टाग्रामवरती पण फॉलो करा. कमिंग बॅक, आम्ही मॅनिफेस्टेशनवरती बोलणार आहे. सो लाईफमध्ये खूप मॅनिफेस्ट करा तुम्ही, तुमच्याकडे पैसे असतील किंवा नसतील. मम्मीला एक स्टोरी सांगायची आहे, बोल. स्टोरी काय की अत्यंत कठीण प्रसंग आल्यानंतर किंवा दुःखाचं सावट जेव्हा, कारण आपण श्रीमंतीमध्ये सगळे ऐशो आराम करू शकतो, पण जेव्हा तुमच्याकडे गरिबी येते त्यावेळेला ती निभावणं खूप अत्यंत कठीण असतं आणि तो क्षण जाणं पण खूप दुर्मिळ असतं. आणि त्याच्यातनं बाहेर कसं पडायचं? सुखाचे क्षण तर सगळीकडे जातात, पण दुःखाचे क्षण आल्यानंतर जे क्षण असतात ना, ते निभावणं खूप कठीण आहे. आणि त्या दुःखाच्या क्षणात पण मी डगमगून गेले नाही, दुःखावर मात केली, ऍक्च्युली प्रसंगावर मात केली आणि पुढे चालत राहिले. ओके, लोकांना असं बघून वाटतं इंस्टाग्रामवर यांची लाईफ खूप फॅन्सी आहे आणि काय लाईफ जीत आहे ते लोक असं तसं, पण त्याच्यासाठी खूप स्ट्रगल माझं नाही आहे. मी काहीच स्ट्रगल बघितलं नाही लाईफमध्ये. ये स्ट्रगल जो है ये हमारी अम्मी का है, और हमारी अम्मी हमेशा हंसते गाली देती रहती है मेरे को, और सच में देखने गया तो इट्स एव्हरीथिंग इज जस्ट बिकॉज ऑफ मॉम. आणि लोकांना असं वाटतं म्हणजे मम्मीला ॲक्च्युली तिची स्टोरी सांगायची आहे तिच्या लाईफमध्ये, की तिचे किती टफ टाईम झाले जे मला अजूनपर्यंत कळत नाही. बट ते मम्मीलाच माहिती आहे की कसे कठीण दिवस आलेले होते. तर तू सांग, लहान असताना, बाय द वे जस्ट एक कॉन्टॅक्ट देतोय मी व्हिडिओमध्ये, लहान असताना मी 1 नंबरचा असा रिबेल किड होतो आणि खूप असा बोलतात ना इरिटेटिंग आणि खूप जिद्दी. जी गोष्ट पाहिजे ती पाहिजेच. म्हणजे मम्मी तू जा, तू काही कर, तू कुठं नाही आण, बट ती गोष्ट मला पाहिजे, एवढं रिबेल होतो मी लहान असताना. आणि तो जिद्दीपणा कुठे ना कुठे मला कामामध्ये पण येतो आणि कधी ना कधी माझी जिद्दीपणामध्ये माझीच मारली पण जाते. आणि जिद्दीपणाची स्टोरी सांग, काय होतं? हट्टी होता जरासा, बालपण होतं, नटकट होतं आणि छोटा असल्यामुळे कसं हा शेंडेफळ आहे आणि शेंडेफळ असल्यामुळे कसं झालं, ह्याला परिस्थिती रिअलाईज केव्हाही करायला मी दिली नाही, कारण अत्यंत छोटा होता. 4 मिनिटं झाले, पटपट बोल. पण त्याला काही आहे की कुठे मार्केटमध्ये नेलं की हे द्या, ते द्या, हे घे, ते घे, हे प्रत्येक क्षणोक्षणी असायचं. पण आठवड्यातनं एकदाच त्याला मी मार्केटमध्ये नेते, कारण दॅट टाईम आय वॉज वर्किंग. जॉबला असल्यामुळे मला 2 जॉब करत होते आणि 2 जॉब करत असल्यामुळे मुलांकडे थोडंसं वेळ देणं कठीण होतं. लहान असताना मला काजू कतरी पाहिजे होती. ओके, आणि मी एवढा जिद्दी होतो की मला काजू कतरी ती, आणि मला स्वीट्स खूप आवडतात, स्पेसिफिकली काजू कतरी, आणि ते घेण्यासाठी मम्मीकडे पैसे नव्हते आणि मी कुठल्याही एक्सटेंडला जायचो लहान असताना ती गोष्ट भेटण्यासाठी. तर आजकालचे जे मम्मी लोक आहेत ना, ते लगेच त्यांच्या मुलांवरती इरिटेट होतात, अरे नका हो भाई, म्हणजे माझी मम्मीला तर मग तुम्ही लोकांनी अवॉर्ड दिला पाहिजे. त्यावेळेला ह्याने काजू कतरी मागितली आणि नेमकं दुकानाच्या समोर आला, मम्मा मला काजू कतरी घे. आणि काजू कतरी त्यावेळेला 260 रुपये किलो होती. 260 रुपये किलो खाऊन बोलायचे. आणि महिना अखेर होता, शेवटचे 5 दिवस होते, 25
25 तारीख होती. 5 दिवस काढायचे होते आणि 260 रुपये के-जी त्याची कॉस्ट होती आणि माझ्या पाऊचमध्ये पर्समध्ये ओन्ली 100 रुपीज इज बॅलन्स. ह्याला म्हटलं बाळा मला जमणार नाही, माझ्याकडे पैसे नाही आणि आता 100 रुपीज आहे, मी तुला नाही खर्च करू शकत. का? क्वेश्चन मार्क होता. का मम्मा? मी म्हटलं अरे तुझे दूध घ्यायचे आणि दुधाला मला पर डे 20 रुपीज लागतात, त्याच्यामुळे मी तुला काही घेऊ शकत नाही. हा रडत रडत घरी आला आणि सारखं क्वेश्चन मार्क एकच होतं, मम्मा तुम्हाला काजू कतरी का नाही घेतली, मम्मा तुला मला काजू कतरी का घेतली. मी म्हटलं बाळा अरे माझ्याकडे पैसे नाही आहेत आणि आहे ते थोडेसेच आहेत, ओनली 100 रुपीज इज बॅलन्स, तर मी तुला नाही घेऊ शकत. हा म्हणतो मला 5 दिवस दूध देऊ नकोस प्यायला, पण मला काजू कतरी घे. ॲज आय सेड मी खूप जिद्दी होतो. कुठली गोष्ट पाहिजे मी कुठल्याही लेवलला जाऊ शकत होतो ती गोष्ट हासिल करण्यासाठी. एवढा जिद्दीपणा होता. मम्मी समजावते मला की अरे चल चल माझ्याकडे पैसेच नाही आहेत, 5 दिवस आहे, शेवटचा महिना आहे. बट लहान असताना कुठे माहिती होतं हे सगळ्या गोष्टी. लहान असताना असं होतं ही गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजे. मम्मी समजवते की पैसेच नाही आहेत, पैसेच नाही आहेत, संपल्यात पैसे. पण तरी पण नाही खेचत मम्मीने शेवटी तिकडनं आलो आणि रडत रडत. ड्रामा तर लहानपणापासूनच कुटकुटके होता आपल्यामध्ये. ही पण ड्रामे पण शेवटी ड्रामा इकडनं झालाय सगळं आमच्याकडे. डोंट से, कळलं का? मम्माला असं बोलायचं नाहीये, लक्षात ठेव. सो बॅक टू द स्टोरी. आणि मग ताबडतोब मी आले घरी. संध्याकाळपर्यंत ह्याने हैदोस घातला, रड चालूच ठेवली. आई म्हणाले अगं का रडतोय? म्हटलं आई ह्याला काजू कतरी घ्यावी. परमेश्वराकडे गेले, देवीला म्हटलं देवी. आई नमस्कार केले आणि आईच्या पुढ्यात बसून देवी पुढच्या पुढ्यात बसून प्रचंड रडले आणि देवीला सांगितलं आई एवढं प्रचंड दुःख का वाटायला दिलेत? कारण मी माझ्या मुलाला सांगू शकत नाही. दॅट टाईम ही वॉज ऑन अ 5 इयर्स. तर म्हटलं आई मी ह्याला सांगू शकत नाही, मी ह्याला काहीच एक्सप्लेनेशन देऊ शकत नाही आणि एवढं प्रचंड दुःख तू मला का दिलंस गं आई? कारण मी काहीच कोणाचं वाईट कधी केले नाही, आयुष्यात कोणाला दुःख दिलं नाही, कोणाशी मी अभद्रही बोलले नाही. आणि रात्री देवाकडे बसून प्रचंड रडले आणि म्हटलं आई मार्ग देणारी तूच आहेस, कारण माझं दुःख मी तुझं, माझं सुख दुःख सगळं तुलाच सांगू शकते, कारण तू माझी माता पिता बंधू सखा सगळं काही तू आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला मॉर्निंगला निघून गेले आणि जेव्हा मी दुपारी ऑफिसमधनं सुटल्यानंतर घरी आले बघते तर माझ्या टी व्हीवरती 2 बॉक्सेस मिठाईचे होते. सो जस्ट गेटिंग बॅक टू द स्टोरी. आता एडिटिंग करताना रिअलाईज केलं की मम्मीने थोडं मध्ये घोटाळा केलेला आहे. तर जे मिठाईच्या बॉक्सेसमध्ये बाय द वे काजू कतरीच होती. तर ज्या गोष्टीसाठी मी रडत होतो, मम्मीकडे पैसे नव्हते, एवढा मी ड्रामा केला काजू कतरीसाठी आणि थोड्या दिवसांनी काजू कतरीच आमच्या घरी आली. चलके. आणि त्याच दुकानातले बॉक्स, त्या दुकानदाराचं लेबल लावलेले बॉक्सवरती त्याचं नाव लिहिलेलं टी व्हीवरच होते. आणि मी घरी आले आणि घरी आल्यानंतर मी चप्पल काढले आणि माझ्या घरात एंट्री केली आणि टी व्हीवर सासूबाईंना आईला म्हटलं आई हे बॉक्स कोणी आणले आणि हे आपल्या घरी कसे आले? आई म्हणाली अगो ते मोरे आले होते, त्या मोरे भाऊनी हे बॉक्स आणून दिले. म्हटलं आई हे का तुम्ही घेतले? मला आवडणार नाही, कारण मी कोणाकडनं केव्हाही 1 रुपयाही कधी घेतलेले नाही, परोपकार केले पण त्याची अशी परतफेड करून घेतली नाही. आणि म्हटलं आई त्यांनी का दिलं आणि तुम्ही का घेतलं? आई म्हणाली अगं वियू मी त्यांना खूप ओरडले पण ते ऐकायलाच तयार नाही. ते म्हणाले नाही 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 मी मुलांसाठी आणले, शर्वरी आणि पुण्याईसाठी आणले आणि त्यांच्यासाठी खाऊ आणले. तर आई म्हणाल्या नाही नाही ती आल्यानंतर मला फायरिंग देईल आणि लेफ्ट टू राईट घेईल, तर प्लीज तुम्ही हे घेऊन जा. मी म्हटलं की आई का घेतलं? आई मला नाही आवडलं, तुम्ही हे घेणं अयोग्य होतं. मग मी त्यांना थोड्या वेळाने फोन केला, तोपर्यंत ते त्यांच्या घरी पोचले होते. फोन केला मी त्यांना म्हटलं की का मोरे भाऊ तुम्ही का हे दिलं? म्हणाले ताई प्लीज रागावू नकोस, मी तुझ्यासाठी दिले नाही, मी पुणू आणि शरूसाठी खाऊ आणलेले आणि त्यांच्या पोटावर मारण्याचा तुला अधिकार नाही आहे. तर मी म्हटलं मोरे भाऊ तुम्ही का एवढे पैसे खर्च केले? कारण बिफोर 1 डेज अगोदरच म्हणजे 1 दिवस अगोदरच जाऊन त्या दुकानात मला रेट माहिती होता 260 रुपीज के-जी. बट ती टेलिपॅथी बघा की म्हणजे जेव्हा जी गोष्ट मला पाहिजे होती आणि आमच्याकडे पैसे नव्हते, ओके तो टाइम जातो. आत्ता तर म्हणजे ते दिवस पण गेले. काय म्हणजे मम्मी एकट्याच्या पगारामध्ये एवढ्या लोकांना चालवणं वॉज नॉट इझी. आत्ता मला कळतं ते सगळ्या गोष्टी, तेव्हा नाही कळत होते. मम्मीने एवढं सगळं करणं पण खूप म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि ते मेन सांगण्याचा मुद्दा या व्हिडिओचा आहे की मॅनिफेस्टेशन, की तुम्ही मॅनिफेस्ट करा. मे बी तुमच्या खिशात पैसे नसतील, मे बी तुमच्याकडे काही नसेल लाईफमध्ये. अजूनही माझ्याकडे पण काहीच नाही, मला अजून बरंच जायचं आहे. काय मस्त डेकर देते हो मम्मी. नाही डेकर दिलाच नाही मी अजून. कॅमेरामध्ये रेकॉर्ड.
प्रयत्नांती परमेश्वर. प्रत्येक गोष्टीला तुम्ही काय ना प्रयत्न काहीतरी केल्याशिवाय होईलच. तुम्हाला यश मिळत नाही. काय ना आणि काहीतरी. केल्याने होतं आहे रे, ते आधी केलेच पाहिजे. परमेश्वरांनी सांगितलंय की देरी हरी खाटल्यावरी देव बसून काही देत नाही. तुम्ही कष्ट करा, परिश्रम करा आणि त्याच्यामधून आपणाला माध्यम परमेश्वर देतो आणि त्या माध्यमातून आपण पुढे जाऊ शकतो. ट्रू. तू आ- खातच नाहीये. आणि अत्यंत कष्ट केले, पण परमेश्वराची साथ असल्यामुळे, परमेश्वराच्या नामाची साथ असल्यामुळे त्या परमेश्वरीने मला क्षणोक्षणी तारलं. कसं आहे, सुखाचे सारथी हजारो असतात, पण दुःखाचे सारथी कोणी आपल्याबरोबर नसतं. आणि ते दुःख आपण आपल्या पाठीवर घेऊन कसं चालायचं आणि दुःखावर कशी मात करायची. आणि ते वन मॅन, एकट्या स्त्रीने. काळ गेला हो, काळ थांबला नाही, वेळ जाणं खूप कठीण होतं. पाठी बघण्याची इच्छा नाही, पाठचे क्षणही आठवण्याची म्हणजे खूप त्रास होतो. पण तो काळ जाणं आणि त्या काळातनं बाहेर पडणं, मुलांना घडवणं, मोठं करणं आणि मुलांना नामांकन देणं, हे पण सगळं आईचं कर्तव्य असतं. आणि ते करता करता मुलांना आज मी चांगल्या लेवलला नेऊन चांगल्या म्हणजे बसवलेलं आहे. बऱ्यापैकी. फक्त देवाचे मी शतशः त्याच्यासाठी आभारी आहे. आणि असंच बोलून मी माझं भाषण संपवते. आणि जय एवढंच हिंद, बोलते. जय आणि महाराष्ट्र. असेच फॉलो करा. आणि बाय द प्लीज वे, मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि प्लीज माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला प्लीज सेंड युअर मेसेज. मी तुम्हाला उत्तर देईन. नमस्ते. बाय बाय. बाय बाय.